मानवी पचन संस्था या विषयावरील आपला झटपट आढावा. आता स्पर्धा परीक्षांसाठी हा विषय एवढा महत्त्वाचा का आहे माहिती आहे? कारण आपण रोज जे काही गुंतागुंतीचं अन्न खातो ना, त्याचं अगदी सोप्या, शरीराला शोषता येतील अशा घटकांमध्ये कसं रूपांतर होतं, हे आपण आज एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर पहिले तुम्हाला वाटत असेल पचन पोटात सुरू होतं. पण नाही, पचनाची सुरुवात खऱ्या अर्थाने आपल्या मुखापासूनच होते. मग जेव्हा हे अन्न जठरामध्ये म्हणजेच आपल्या पोटात पोचतं ना, तेव्हा तिथे असलेलं अतिशय कडक हायड्रोक्लोरिक आम्ल आणि पेप्सिन नावाचं विकर अन्नातील प्रथिनांचे अगदी छोटे छोटे तुकडे करून ते पचवायला कशी मदत करतात, हे समजून घेणं खरंच महत्त्वाचं आहे. दुसरे, आणि लक्ष द्या, हा तुमच्यासाठी एक मोठा एक्झाम अलर्ट आहे. आपलं लहान आतडं फक्त नावालाच लहान असतं बरं का. प्रत्यक्षात ते तब्बल 5 ते 6 मीटर लांब असतं. आणि हो, अन्नाचं सर्वात जास्त पचन आणि रक्तातील शोषण तिथेच होतं. याउलट मोठ्या आतड्यात अन्नाचं पचन अजिबात होत नाही. तिथे फक्त पाण्याचं शोषण केलं जातं. आहे की नाही गमतीदार विरोधाभास? शेवटी आपण पचनातील महत्त्वाच्या ग्रंथींकडे वळूया. तुम्हाला कदाचित माहीत असेल, यकृत ही आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे, जी पचनासाठी एकदम आवश्यक असलेला पित्तरस तयार करते. आणि त्यासोबतच आपलं स्वादुपिंड, कर्बोदके, प्रथिने आणि मेद पचवण्यासाठी लागणारी महत्त्वाची विक्रे तयार करून ती अन्नात मिसळतं. मला आशा आहे की आजच्या क्लासने तुम्हाला एक नवीन दिशा दिली असेल. जर तुम्हाला माझे प्रयत्न आवडले असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करा